चला शेगावात सुद्धा जाऊया। जसं आता आपण साई मंदिरामध्ये गेलो होतो तसं शेगावात जाऊ। राहुल खंडारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। राहुल, जसं साई मंदिर असेल, अक्कलकोट असेल, शेगाव नगरीमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं प्रचंड गर्दी होते। आज काय वातावरण आहे? गजरामध्ये आज शेगावमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होताना आपल्याला पाऊस मिळतोय। गुरुच्या दर्शनाने आज गुरुपौर्णिमेची सुरुवात व्हावी हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते संत नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळपासून मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी जी आहे ते शेगावमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मी आता गजानन महाराजांच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे आणि आपण देखील या ठिकाणी परिस्थिती बघू शकता की हे सकाळपासूनच गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त संत नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच गजानन महाराजांचे भक्त गुरुपौर्णिमा गुरुच्या दर्शनाने व्हावी, गुरुचे दर्शनला प्राधान्य देताना या ठिकाणी सर्व गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते लांबवरून शेगावी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। जणू काही जत्रेचं स्वरूप जो आहे ते संत नगरीला आलेलं आहे। सकाळपासूनच गजानन महाराजांच्या भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता मंदिर प्रशासनाकडूनही मोठ्या प्रमाणात गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांना सुलभ असं दर्शन व्हावं याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता भक्तांना अतिशय आनंदमय वातावरणामध्ये गजानन महाराजांचे दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेतल्या जात आहेत। त्यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांमध्ये प्रसन्नतेचं वातावरण या ठिकाणी आहे आणि गणगणात बोतेच्या गजरामध्ये हा संपूर्ण परिसर जो आहे ही संत नगरी जी आहे ते गजानन महाराजांच्या भक्तांनी मोठ्या प्रमाणात फुलून निघालेले आहे। अतिशय भक्तिमय वातावरण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गजाननाच्या संत नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सुवर्णा, नक्की राहुल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या नगरीत सुद्धा जाऊया। राज्यात गुरुपौर्णिमेचा हा उत्साह अक्कलकोटमध्ये सुद्धा बघायला मिळतोय। स्वामी समर्थांची नगरी भाविकांनी गजबजली आहे। स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्याकरता भाविकांनी गर्दी केलेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातनं अक्कलकोटात लोक दाखल झालेली आहेत। गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे। येथील स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आपण पाहतोय की भाविकांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळते। सध्या आपण पाहतोय की पहाटेपासूनच कुठेतरी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन व्हावं यासाठी आपण पाहतोय की भाविकांनी रांगा लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत पाहतोय की अक्कलकोट परिसरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी वटवृक्ष मंदिरात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण स्वामी समर्थ महाराजांच्या गाभाऱ्यात उभा आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की कुठेतरी जे भाविक आहेत त्यांना 2 लाईनीमध्ये दर्शनाचा लाभ देण्यात येत आहे। एकंदरीत पाहतोय की राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुणे असेल, मुंबई असेल किंवा अन्य भागातून किंवा कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणाहून भाविक हे मोठ्या संख्येने पहाटेपासूनच कुठेतरी गुरुपौर्णिमेनिमित्ताने स्वामी समर्थांचं दर्शन व्हावं यासाठी गर्दी करताना पाहायला मिळतं। तर दुसरीकडे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन स्वामी समर्थ मंदिरात करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन चंदन मलुसा, प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, अक्कलकोट, सोलापूर। आता पावसा पाण्यासंदर्भात काही अपडेट्स घेऊया आपण। नागपूर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनानं नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा आणि कामठी या तालुक्यातल्या सगळ्या शाळांना सुटी जाहीर केली आहे। अवघ्या 3 तासांच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली। विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याकरता शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला। महापौर नीता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। तर हवामान विभागानं गोंदिया जिल्ह्याकरता मात्र रेड अलर्ट दिलेला आहे। झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झालेत। नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत। सध्या पावसानं थोडी उसंत जरी घेतली असली तरी आज सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय।